हरिओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग चौथा. प्रवचन क्रमांक 33. वनगमन भाग 2. रामप्रभूंना राज्याभिषेक न करता वर आणखी वाईट म्हणजे रामप्रभूंना भगवी वस्त्रे परिधान करून 14 वर्षे अरण्यात पाठविणे हा अन्यायाचा परमोच्च बिंदू आहे. कारण रामप्रभूंचा दोष, गुन्हा, अपराध तरी काय आहे? यामुळे लक्ष्मणाचा सात्विक संताप झाला आहे. आता रामप्रभूंवर प्रथम जबाबदारी आली की लक्ष्मणाला शांत करणे. कारण तो जे बोलला ते प्रत्यक्ष करण्यासाठी तो सक्षम आहे. तसेच पित्याची आज्ञा आणि अवताराचे कर्तव्य अशा दोन्हीसाठी राज्याभिषेक न होणे आणि वनवासात जाणे हे श्रेयस्कर आहे. लक्ष्मण इतका क्रोधी झाला आहे की थातूरमातूर बोलण्याने तो शांत होणे अशक्य आहे. यासाठी रामप्रभूने त्याला आध्यात्मिक तत्वबोध सांगितला. याचा दुसरा फायदा असा की तेथे माता कौसल्या आणि माता सुमित्रा याही उपस्थित आहेत. या आध्यात्मिक तत्वबोधाने त्याही शांत होतील. शूरोसी रघुशार्दूल ममात्युंतहिते रतः जानामि सर्वं ते सत्यम किंतु तत्समयो नाही. हे रघुश्रेष्ठ लक्ष्मणा, तू निश्चितच फार शूर, वीर, पराक्रमी आहेस. याचप्रमाणे माझे हित जपण्यात तू नेहमीच तत्पर असतोस. तू जे काही म्हणालास ते सत्य आहे हे मी जाणतो. परंतु असे करण्यासाठी ही वेळ योग्य नाही. कारण हे राज्य आणि देह हे अनित्य, असत्य, नाशिवंत आहेत. ढगामध्ये वीज जशी क्षणिक चमकते तसे हे राज्य भोगही अल्पकाळ आहेत. याचप्रमाणे तापलेल्या लोखंडावर जसे पाणी पडताक्षणी त्याची वाफ होते तसे या देहाचे आयुष्य क्षणिक आहे. लक्ष्मणा, बेडकाला साप तोंडात पकडतो, परंतु जर त्यावेळी त्या बेडकाच्या सान्निध्यामध्ये एखादा मासा, माशी, किडा, कीटक आला तर तो बेडूक तशाही मरणासन्न अवस्थेत त्यांना गिळतो. याप्रमाणे मानव भोगप्रिय आहे. मानव जन्माला आल्यावर सर्वात प्रथम जर कोणती गोष्ट त्याच्या आयुष्यात सुरू होत असेल तर ती म्हणजे तो मृत्यूची वाट चालू लागतो. परंतु अशाही परिस्थितीत प्रभुनाम घेत आपली आत्मयात्रा संपन्न करायचे सोडून तो आणखी वस्तुजगताचे उपभोग घेण्यात धन्यता मानतो आणि गतसंचित न संपविता त्यात अगणित भर घालून पुन्हा जन्ममरण असे फेरे घेत राहतो. करोति दुःखेनहि कर्मतंत्रम शरीरभोगार्थ महनिर्शम रतः नरः देहस्तु भिन्न पुरुषात समीक्षते को वात्र भोग पुरुषेण भुज्यते. मोठ्या खटपटी लटपटी करत देहाला भौतिक उपभोग मिळावेत म्हणून मानव दुःख सोसत अव्याहत कर्म करत असतो. तथापि देहापेक्षा आपण स्वतः असलेले अंशात्मा निराळे आहोत असे जाणले असता कोणता मानव उपभोग घेऊ शकेल? लक्ष्मणा, देहोपभोग हे मानवाचे जीवन नाही. देहोपभोग हे फक्त देह जीवित राहण्यापुरतेच घेतले गेले पाहिजेत. समस्त मानव आपल्याप्रमाणे सदा आनंदात राहावेत यासाठी काही करणे, दुःखितांचे अश्रू पुसणे, यासाठी असुरांचा समूळ निःपात करणे हे मानवी जीवन आहे. आणि याचबरोबर असे करताना देह उपभोगांपासून मुक्त करणे आणि त्यायोगे आपल्या वैश्विक मातुली आत्मपरब्रह्मात विलीन होणे हे मानवी जीवाचे अंतिम साफल्य आहे. हे असे अलिप्त जगणे कसे व्हावे यासाठी एक तत्व जाणून त्याप्रमाणे आचरण करावे लागते. लक्ष्मणा, पाणपोईवर वाटसरू पाणी पिऊन तहान भागवण्यासाठी एकत्र येतात. पाणी पिऊन तहान भागली की आपापल्या वाटेने ते निघून जातात. हे आपण पशुपक्ष्यांकडून शिकावे. रानात पाणवठे मर्यादित असतात. अशा एखाद्या पाणवठ्यावर आजूबाजूचे तमाम पशुपक्षी आपापल्या जथ्याबरोबर पाणी पिण्यासाठी येतात. पाणी पिऊन झाले की तेथे न थांबता न रेंगाळता आपापल्या वाटेने निघून जातात. याचप्रमाणे आपल्या जीवनात
आपल्याला भेटलेले माता, पिता, भाऊ, बहीण, पती, पत्नी, मुले, अन्य तमाम नातेवाईक, सहकारी, ओळखीचे वगैरे सर्व पाणवठ्यावर भेटलेल्याप्रमाणे आहेत. किंवा नदीमध्ये संयोगात लाकडांच्या काड्या काठ्या वाहत येतात आणि एकमेकांना मिळतात, तसे आपल्याला आपले कुटुंबीय, नातेवाईक या जीवन प्रवाहात संयोगाने भेटतात. यामध्ये कोणीही कोणामध्ये गुंतायचे किंवा भावनाविवश व्हायचे नाही. तेवढ्यापुरते भेटायचे, आनंदमय जीवनासाठी एकमेकांना सहाय्य करायचे आणि आपापली वेळ झाली की योगधामी निघून जायचे. हे भेटलेले गतजीवनात किंवा भविष्यात आपले कोणी नव्हते आणि कोणी असणार नाहीत. छायैव लक्ष्मी चपला प्रतीता तारुण्यमंबू विवदत् ध्रुवं च स्वप्नोपमं स्त्रीसुखमायुरल्पं तथापि जंतोरभिमान एषः. 1. छायैव लक्ष्मी चपला प्रतीता. धनसंपत्ती ही सावलीप्रमाणे चंचल आहे असा अनुभव आहे. सावली अस्थिर असते, ती प्रतिक्षणी बदलत राहते, दिवस मावळला की नष्ट होते. संपत्ती कमावण्यापेक्षा ती टिकवायला जास्त हुशारी आणि मेहनत लागते. नित्यदिनी लागणारे अन्न, वस्त्र, निवारा काही चुकत नाही. त्यासाठी धनसंपत्ती सतत खर्च होत असते. सर्वसाधारणपणे नित्यदिनी वस्तुजगताच्या किमती वर्धित होत असतात. यामुळे पैशांची किंमत कमी कमी होत असते. ज्याच्याकडे धनसंपत्ती नाही ते धनिकांकडून काही बाह्य करून धन हस्तगत करत असतात. धनवानाला संपत्तीच्या जोरावर नको ते निरुद्योग करायचा मोह होतो. ज्या कुलदीपकांना धनसंपत्तीचा वारसा द्यायचा ते करंटे निघतात. नित्यदिनी नव्या नव्या कल्पना रुजत असतात. आपल्याकडील धनसंपत्ती आपोआप जुनी होत असते. नव्या युगात ती कवडीमोल होते. या आणि अशाच कारणाने धनवान सावलीप्रमाणे आयुष्याच्या अंतिम क्षणी कंगाल झालेला असतो. याचे त्याला वैषम्य वाटते. त्याच्या वेदना जीवित असताना मरणप्राय होतात. जेथे नाचती गाजती पेशवाई पाहिली तेथे फुटका बुरुज पाहावा लागतो. 2. तारुण्यमंबूर मिवद ध्रुवं च. तारुण्य पाण्यावर उमटणाऱ्या तरंगाप्रमाणे अनित्य आहे. वारा आला की तेवढ्यापुरते पाण्यावर एकामागून एक असे गोलाकार तरंग उमटतात. ते छान दिसतात, परंतु वारा थांबला की क्षणार्धात ते नष्ट होतात. तरंगण्यासाठी लागणारा वारा आपल्या हाती नाही. याचप्रमाणे तारुण्य टिकविणे आपल्या हाती नाही. काळ जसजसा पुढे सरकतो तसतसे आपण बसल्या जागी आपोआप तारुण्य गमावतो. काळाला थांबवणे आपल्या हाती नाही. तारुण्यात रग असते. इकडचा डोंगर पोखरून तिकडे दरी भरून काढीन हे धम्मक अंगी असते. परंतु काळाबरोबर तारुण्य प्रवाहित होत जाते आणि एके क्षणी त्याचे प्रौढावस्थेत आणि मग वृद्धावस्थेत रूपांतर कसे होते ते आपल्यालाही समजत नाही. आजूबाजूचे लहानगे जेथे दादा ताई म्हणत होते तेथे आता काका काकू अशी हाक ऐकायला येते आणि एक दिवस त्याचे आजोबा आजेत रूपांतर होते. आईबाबांना पोटची मुले तोंडावर सांगतात, आता तुमचा संसार संपला, आता आमचा संसार सुरू झाला. तेव्हा आता लुडबुड करू नका. एका कोपऱ्यात जपाची माळ घेऊन शांत बसा. तारुण्याची ऐट मिरवणे हे कालाधीन आहे. काळ प्रभावित होतो आणि दंत गमन करतात. बहुतेक केस रजा घेतात, उर्वरित रंग बदलतात. डोळे ताणून निरखून पाहावे लागते. हाताने कान वाकून ऐकावे लागते. गुडघे दुखू लागतात. चालताना झोप जातो. कवळी लावून, श्रवणयंत्र लावून, चष्मा लावून, कलप लावून, वीग घालून, हाती नक्षीकाम केलेली काठी घेऊन, कितीही कृत्रिम तारुण्य परिधान केले तरी ते बेगडी आहे याची टोचणी आपल्या मनाला सलत असते. पाहणारे वेगळ्या नजरेने सुचवितात, आम्ही ओळखले बरं का. त्यापेक्षा जे नैसर्गिक आहे ते आपल्या अनुभवाची खूण म्हणून ऐटीत मिरवावे. स्वप्नोपमं स्त्रीसुखम. जोपर्यंत आपण झोपेत किंवा जागेपणी स्वप्न पाहत आहोत तोपर्यंतच त्याची मौज घेता येते. ज्यावेळी स्वप्नामधून जाग येते तत्क्षणी त्या स्वप्नाची मौज तेथे समाप्त होते.
मग स्मृतीमधून आंबट शोक घ्यावा लागतो. याचप्रमाणे स्त्री सुख, कामना सौख्य हे स्वप्नाप्रमाणे क्षणभंगूर आहे. रतिसुख घ्यावे असे वाटते, परंतु ते घेतल्या घेतल्या तेथेच त्याची तहान पुन्हा लगेच लागते आणि हे असे परत केव्हा हा प्रश्न सतावू लागतो. रतिसौख्य कधीही न शमणारे आहे. ते शमन झाले नाही आणि अशा काळी आध्यात्मिक सद्गुरूची गाठ पडली नाही तर असा बेताल होतो, बहकतो, भरकटतो आणि वाममार्गाला लागतो. तो हैवान होतो. नाती संबंध सर्व काही विसरले जाते आणि प्रसंगी नको ते कृत्य करतो. यात बळजबरी, खून येथपर्यंत मजल जाते. अर्थातच याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. 4. आयुरल्पम. आयुष्य अल्प, स्वल्प, तक्रारू, बेभरोशी, अशाश्वत आहे. केव्हा कोणाचा प्राण हरण होईल, जाईल, संपेल याचा भरोसा नाही. निरोगी धडधाकट क्षणार्धात मृत होतो, तर जराजर्जर अंथरुणाला वर्षानुवर्षे खिळून राहतो. एखाद्याला जरी पूर्ण नैसर्गिक आयुष्य जगायला मिळाले तरीही सरासरी तो 100 वर्षे जगतो. यामुळे देहसौख्य हे कायम टिकाऊ नाही. जसे आंघोळ करताना अंगावर पाणी घेताना बरे वाटते, परंतु ते पाणी क्षणार्धात अंगावरून घरंगळून जाते. तेथेच ते बरे वाटणे संपुष्टात येते. 5. तथापि जंतोरभिमान एषः. परंतु मानवाला या देहसौख्याचा केवढा तो अभिमान, अहंकार, ताठा, घमेंड, ईर्ष्या, लज्जत आणि अभिलाषा. या देहाला रोग आजार होतात. ते यथाकाळी शक्तिहीन होतो, परंतु तो शाश्वत मानून लोक त्याचा ताठा मिरवतात. इतरांना रोगाने जरा जर्जर झालेले, दीर्घ कालावधी अंथरुणावर खितपत पडलेले, पराधीन झालेले किंवा असे काही न होताही मरताना पाहत असूनही माणूस स्वतः यापासून काही बोध घेत नाही. तो सुधारत नाही. काळाचे भान न ठेवता तो सतत उपभोगांच्या मागे हुंगत असतो. पूर्ण न भाजलेल्या कच्च्या मडक्यामध्ये जर पाणी भरले तर त्या मडक्याला सूक्ष्म भोके असल्यामुळे ते पाणी हळूहळू झिरपत झिरपत मडके रिकामे होते. याचप्रमाणे जन्माला आल्याबरोबर सर्वप्रथम देह हळूहळू मृत्यूपंथाला लागतो. मधल्या काळामध्ये तो भौतिक वस्तुजगताचे मनमुराद यथेच्छ उपभोग घेतो. यामुळे संचित साचून परत परत जन्ममरण असे फेरे घेत राहतो. यात त्याला दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग, यातना होत राहतात. असा हा त्वचा, अस्थि, मांस, विष्ठा, मूत्र, शुक्र, रक्त याने भरलेला मर्तुकडा देह आपण स्वतः असणे शक्य नाही. आपल्याला देह असे मानणे ही अविद्या आहे. याप्रमाणे यापेक्षा हे लक्ष्मणा, तू विद्येची कास धर. आपण देह नसून देह धारण करणारे औषात्मा आहोत हे जाणणे ही आत्मविद्या आहे. अशा प्रकारे देहबुद्धीमुळे जन्ममरण असे फेरे घेत दुःखात जिणे जगत राहण्यापेक्षा जर आपण आत्मविद्येची कास धरली तर आपण तत्क्षणी आत्मयात्रेला आरंभ करू आणि संचित नष्ट करून मुक्तीची यात्रा आरंभ करू. या योगे आपण सायुज्य मुक्त होऊन स्वमर्जीने येथे देह धारण करून प्रभुकार्य करत मर्यादित परंतु संसारही करू, म्हणजे स्वार्थाबरोबर परमार्थ हे साध्य होईल. अशा या जीवनामध्ये सुखदुःखातीत कैवल्य आनंद प्राप्त होतो. तथापि क्रोध एवालम मोक्षविघ्नाय सर्वदा येनाविष्ट पुनान्हन्ति पितृभातृसुहृद सत्सखीन. परंतु लक्ष्मणा, या आत्मयात्रेमध्ये काम जरी जिंकला तरी तिचा भाऊ क्रोध अडथळा आहे. मनाचे संतुलन बिघडवायला क्रोध हाच प्रामुख्याने कारण आहे. क्रोधामध्ये माता, पिता, भाऊ, बहीण, हितचिंतक, सखे, सोयरे वगैरे सर्व नाती विसरली जातात. क्रोधाच्या या भडक्यामध्ये खून करण्याइतपत मानव हैवान होतो. याचा पुरावा म्हणून आपण वर्तमानपत्रामध्ये दररोज अशा दुष्कृत्याच्या अमानवी बातम्या वाचतो. यास्तव हे लक्ष्मणा, माझ्या वनगमनाचे वृत्त ऐकून तुला आलेला क्रोध तू आवर आणि शांत हो. म्हणजे क्रोधरहित होऊन तू प्राप्त प्रारब्ध सुखपूर्ण आहे की दुःखमय आहे याचा विचार न करता
तू कर्म करशील आणि तरीही तू कर्मबंधनात अडकणार नाहीस. माते, तू सुद्धा याचा विचार कर आणि प्रारब्धवशात मला प्राप्त झालेल्या वनवासात जायला मला संमती दे. माझ्या आगमनाची वाट पहा. तुला फार काळ दुःख सोसावे लागणार नाही, कारण ही 14 वर्षे क्षणार्धात निघून जातील. अशा प्रकारे आध्यात्मिक तत्त्वज्ञान सांगून रामप्रभू मातेच्या चरणावर पडून राहिले. परंतु लवकरच त्यांना उठवून कौसल्या मातेने त्यांना जवळ बसवून घेतले आणि मनात हिंडत असताना ब्रह्मा, विष्णू, महेश, गंधर्व तुझे रक्षण करोत असा त्यांना आशीर्वाद देऊन त्यांना निरोप दिला. लक्ष्मणाने साश्रू नयनाने रामप्रभूंना म्हटले, दादा, आपण माझ्या मनामधील संशय दूर केला, परंतु मला आपल्या मागोमाग येण्याची आपण अनुज्ञा द्या. तसे झाले नाही तर मी प्राणत्याग करेन. ते ऐकून रामप्रभू म्हणाले, ठीक आहे, परंतु आता त्वरा कर. यानंतर सीतापती रामप्रभू आपल्या महाली गेले. रामप्रभूंना महाली आलेले पाहिल्यावर सीतामाईने भक्तिभावाने त्यांची पदकमळे धुतली. परंतु क्षणार्धातच तिच्या लक्षात आले की रामप्रभूंचे आगमन कोणतेही राजशिष्टाचार न पाळता झाले. यामुळे साशंक होऊन तिने रामप्रभूंना त्यासंबंधी अनेक प्रश्न एकामागोमाग एक विचारायला सुरुवात केली. त्यावर स्मितहास्य करत रामप्रभू सीतामाईला म्हणाले, राज्ञामे दंडकारण्ये राज्यम दत्तम शुभे किलम अतस्तत् पालनार्थाय शीघ्रम यस्यामि भामिनी अद्यैव यास्यामि वनं त्वं तु श्वश्रू समीपगा शुश्रूषां कुरु मे मातुल मिथ्यावादिनो वयम. रामावतारामधील देवकार्य पूर्ण करण्यासाठी आदिमायेने जानकी म्हणून रामावताराला सहाय्य करण्यासाठी या भूतलावर जन्म घेतला आहे. यामुळे वास्तवात आत्मपरब्रह्माचे वनवासादी आयोजन ती सर्व काही जाणते. परंतु मानवी देही आल्यावर त्याला साजेसे ती प्रश्न विचारत आहे. यास्तव रामप्रभू स्मितहास्य करत तिला उत्तर देत आहेत. याचप्रमाणे आजूबाजूला असलेल्यांना हा संवाद वास्तव वाटावा. आपला वनवास आपण सहजच पितृच्छेचा सन्मान करून स्वीकारलेला आहे हे समजावे म्हणून सीतामाई विचारत आहे आणि रामप्रभू त्याचे स्मितहास्य करत उत्तर देत आहेत. हे प्रिये, महाराजांनी मला दंडकारणाचे संपूर्ण राज्य दिले आहे आणि म्हणून हे भामिनी, तेथील राज्यकारभार करण्यासाठी मी त्वरेने आजच दंडकारण्यात जात आहे. तथापि मी जरी लगेचच वनात जात असलो तरी तू मात्र आपल्या सासू सासऱ्यांजवळ राहून त्यांची सेवा शुश्रूषा कर. रामप्रभूंचे हे असे अकस्मात वनात जायचे बोलणे ऐकल्यावर सीतामाईने केलेली साश्चर्य मूर्ता पाहून रामप्रभू तिला पुढे म्हणाले, मी हे असत्य सांगत नाही. त्यावर राजा दशरथ रामप्रभूंना दंडकारण्यात का पाठवत आहेत यासंबंधी सीतामाईने चौकशी केली. रामप्रभूने त्याचे कारण सांगितल्यावर अत्यंत प्रसन्नतेने सीतामाई रामप्रभूंना म्हणाली की ती प्रथम दंडकारण्यात जाईल आणि मगच रामप्रभू तेथे येतील. तसेच सीतामाईने रामप्रभूंना ठामपणे सांगितले की तिला सोडून रामप्रभूने दंडकारण्यात जाणे योग्य नाही. सीतामाईने असा हट्ट करू नये म्हणून दंडकारण्यात हिंसक पशु, अन्य उपद्रवी प्राणी, नरभक्षक राक्षस असतात. तेथे खाण्यासाठी केवळ कंदमुळे, फळे वगैरे असतात इत्यादी असे रामप्रभूने सीतामाईला सांगितले. यावर सीतामाई म्हणाली, आपण माझ्याबरोबर असल्यावर मला कोणापासून भीती आहे? तसेच आपण जो काही आहार घ्याल त्यानंतर जे उरेल ते मी आनंदाने सेवन करून राहीन. तरीही तुम्ही मला न घेता वनात गेलात तर मी प्राणत्याग करेन. सीतामाईचा असा दृढ निश्चय पाहून रामप्रभू म्हणाले, ठीक आहे, मग आता तू तुझे दागिने वशिष्ठ मुनींची भार्या अरुंधती हिला दे. आपण आपले संपूर्ण धनसंपत्ती दान देऊ. मग सीतामाईने अत्यंत भक्तिपूर्णपणे तिचे प्रमुख दागिने वशिष्ठ मुनींच्या पत्नीला दिले. रामप्रभूने पूर्ण भावभक्तीने त्यांची धनसंपत्ती ब्राह्मण, सेवक, नगरवासीय यांना दिली. लक्ष्मणाने सुमित्रेला कौसल्या मातेकडे सोपविले आणि हाती धनुष्य घेऊन तो रामप्रभूंसमोर येऊन उभा राहिला.
अशा प्रकारे रामप्रभू, सीतामाई, लक्ष्मण यांची वनात जायची सर्व सिद्धता झाल्यावर ते तिघेही राजा दशरथाच्या महाली जाऊ लागले. हरिओम.